हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, या अगोदर आपण ही रामकृष्ण हरी तोरणपट्टी कशी विणायची हे आपण 3 पार्टमध्ये पाहिलेलं आहे। तर पाहू शकता किती सुंदर ही आपली तोरणपट्टी तयार झालेली आहे। तर पहिल्या पार्टमध्ये आपण हे राम कसं विणायचं हे पाहिलं होतं, नंतर कृष्ण कसं विणायचं हे पाहिलं आणि नंतर हरी कसं विणायचं ते पाहिलं होतं। त्याच्या अगोदरच्या पार्टमध्ये आपण हा टिळा कसा विणायचा हे पाहिला होता। खूप सोपी पद्धत आहे, अगदी बिगिनर जरी असाल तरी तुम्ही हे तोरण विणू शकाल। एकदा नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे तोरण कंप्लीट करणार आहोत। तर ह्या तोरणपट्टीसाठी बॉर्डर बनवणार आहोत आणि हे जे टिळा आहे हा टिळा सुद्धा जॉईंट करणार आहेत आणि याच्यासाठी आपण टसल्स बनवणार आहोत। तर ते कसं बनवायचं आणि पूर्ण तोरण जॉईंट कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर त्या अगोदर मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे मी रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल। तर बॉर्डर बनवण्यासाठी इथे मी पिवळाच कलर वापरणार आहे। तर मी एका कॉर्नर वरून बॉर्डर बनवायची सांगणार आहे। तर कोणत्याही एका आडव्या खांबावर आपल्याला काय करायचं आहे, धागा जॉईंट करून घ्यायचा आहे आणि धागा जॉईंट केल्यानंतर आपल्याला काय करायचं, 3 साखळ्या घ्यायच्या। 3 साखळ्या म्हणजे आपला हा एक खांब असणार आहे। तर इथेच आपल्याला काय करायचं आहे, 3 खांब घालायचे आहेत। या पद्धतीने 3 खांब। नंतर आपल्याला 2 साखळ्या घ्यायच्या आहेत, 1 आणि 2। 2 साखळ्या घेतल्यानंतर इथे आपल्याला हे 1 आणि 2 स्किप करायचे आहेत आणि या तिसऱ्या खांबावर एक स्किप करायचा आणि या दुसऱ्या खांबावर परत आपल्याला 3 खांब घालून घ्यायचे। 1 2 आणि हे 3। परत 2 साखळ्या घ्यायच्या, परत एक स्किप करायचा आणि या तिसऱ्या खांबावर आपल्याला 3 खांब घालून घ्यायचे। 1 2 आणि 3। परत इथे मी 2 साखळ्या घेते। आता इथे कॉर्नरवर आले आपल्याला काय करायचं आहे, या कॉर्नरवरच्या खांबामध्ये आपल्याला एकाच खांबामध्ये 3 खांब 2 आणि 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब असं विणायचं आहे। 1 2 आणि हे 3। या पद्धतीने कॉर्नर आपला तयार होईल। तर प्रत्येक कॉर्नर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, 3 खांब 2 साखळ्या 3 खांब असंच घालायचं आहे आणि आता ही आडवी लाईन कंप्लीट करायची आहे। तर आडवी लाईन करताना काय करायचं, 2 साखळ्या घ्यायच्या आणि ह्या लाईन मध्ये आपण फक्त एक खांब स्किप केलं, दुसऱ्या खांबामध्ये 3 खांब घातलेले आहेत। आता आडव्या लाईन मध्ये 1 2 खांब स्किप करायचे आणि हे तिसऱ्या खांबावर 3 खांब घालायचे। 1 2 3। तर आता इथे मी खांब घालत आहे। तुम्हाला जर ह्या तोरणपट्टीची अशी साईज जर कमी हवी असेल तर तुम्ही अर्धा खांब किंवा मुका खांब घालू शकता, म्हणजे थोडी साईज कमी होईल। तर इथे मी खांब घालणार आहे। परत इथे मी 2 साखळ्या घेतल्या, परत हे 1 2 स्किप केले आणि या तिसऱ्या खांबावर 3 खांब घालायचे। 1 2 आणि 3। परत 2 साखळ्या घालायच्या। तर असंच मी ह्या कॉर्नरवर येते। परत इथे आल्यानंतर ह्या कॉर्नरवर सुद्धा आपल्याला सेमच करायचं आहे।
3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब, 1 2 आणि हे 3, परत 2 साखळ्या आणि परत हे 3 खांब, 1 2 आणि 3, परत आता 2 साखळ्या घ्यायच्या, हे 1 खांब स्किप करून या पुढच्या खांबावर 3 खांब घालायचे, 1 2 3, परत 2 साखळ्या, परत 1 खांब स्किप करून या पुढच्या खांबावर 3 खांब, 1 2 आणि हे 3. तर सेम याच पद्धतीने आपल्याला ही बॉर्डर पूर्ण विणून घ्यायची आहे. तर मी या साईडने विणून घेऊन परत ह्या कॉर्नरवर आल्यानंतर इथे 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब घालायच्या, परत इथे 2 खांब स्किप करून तिसऱ्या खांबावर 3 खांब विणायचे आहेत. परत ह्या कॉर्नरवर सेम करायचं आहे आणि परत ही साईड आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. तर एवढं मी कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. तर हे पाहू शकता मैत्रिणींनो, मी पूर्ण बॉर्डर ही कंप्लीट करून घेतलेली आहे. आता आपण टसल्स कसे बनवायचे हे पाहूयात. तर आता मध्ये मध्ये लावण्यासाठी आपण टसल्स बनवणार आहोत. तर याची एकदम सोपी पद्धत मी सांगणार आहे. हवं तर तुम्ही कार्डबोर्डवर कशावरही बनवू शकता, चौकोनी वस्तूवर, परंतु मी इथे हातावरच बनवणार आहे. आणि सर्व आपल्याला टसल्स सेम साईजचे करायचे आहेत. तर हा धागा जो आहे तो मोजूनच घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर इथे मी 15 वेळेस घेतलेला आहे आणि 15 वेळेस धागा घेतल्यानंतर थोडासा धागा दूर ठेवायचा आहे आणि दूरवरून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे. कट करून घेतल्यानंतर हे आपल्याला बोटाच्या बाहेर थोडंसं काढायचं आहे आणि थोडंसं काढल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे गुंडाळून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर मी 4-5 वेळेस गुंडाळून घेतलेला आहे. आता काय करायचं आपल्याला, याच्या 1-2 गाठ मारून घ्यायच्या आहेत आणि फिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून निसटणार नाही. या पद्धतीने हे टसल्स बनवायला पण खूप सोपं आहे आणि लवकर होते. किंवा याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनचे फुलं बनवून सुद्धा लावू शकता. तर फुलांचे भरपूर व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आता काय करायचं, आता हे पूर्ण जे धागे आहेत या धाग्यामधून आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे. पूर्ण धाग्यातून ओवायची आणि ओवल्यानंतर एक असा खांब टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता हे खांब टाकून घेतल्यानंतर हे खालचे जे आहेत हे आपल्याला सर्व धागे कट करून घ्यायचे आहेत. तर मोजून घेतल्यामुळे व्यवस्थित सर्व एका साईजमध्ये येतात आणि याची हाईट सुद्धा सर्व मी सेमच ठेवणार आहे. तर खालून व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा, लहान मोठं होऊ द्यायचं नाही. आणि वरती मी धागा एक्स्ट्राच ठेवलेला आहे, कारण याच्यामध्ये मी मोती जॉईंट करणार आहे. ते आपण नंतर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर इथे पाहू शकता आपलं टसल्स तयार झालेलं आहे. आता आपण सर्व गोष्टी जॉईंट करून घेऊयात. तर इथे पाहू शकता मी टसल्स सुद्धा बनवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये असे 3 प्रकारचे मोती घातलेले, 2 प्रकारचे मोती घातलेले आहेत.
तर आता जे आपण टिळक बनवलेले आहेत ते टिळक आपल्याला या पद्धतीने इथे ठेवून घ्यायचे आहेत. या पद्धतीने तर माझे इथे सर्व 7 टिळक लागत आहेत. तर तोरणपट्टी तुम्ही जेवढी लहान मोठी केलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला टिळक बनवायचे आहेत. तर इथे हवं तर आता तुम्ही ग्लू गमने सुद्धा चिटकू शकता किंवा आरी वर्कसाठी जो गम येतो त्याने सुद्धा चिटकू शकता किंवा सुई धाग्याने सुद्धा शिवू शकता. तर प्रत्येकाकडं ग्लू गम नसते म्हणून मी सुई धाग्याने कसं शिवायचं हे सांगते. तर इथे पाहू शकता 1 2 3 लाईन मी या साईडला सोडलेल्या आहेत आणि इकडच्या साईडला सुद्धा 3 लाईन सोडणार आहे. आणि त्याच्यानंतर 3 लाईन सोडल्यानंतर आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे आणि खालून 1 2 ह्या दुसऱ्या लाईनमध्ये आपल्याला अटॅच करायचं आहे. तर सिंपल इथे मी येलो कलरचा धागा जॉईंट करून घेतलेला आहे. आणि या पद्धतीने आपल्याला टाके मारायचे आहेत. आणि एकदम घट्ट असं आपल्याला शिवून घ्यायचं आहे. या पद्धतीने हवं तर अगोदर तुम्ही थोडंसं चिपकून नंतर सुद्धा शिवू शकता, म्हणजे जे टिळक आहे ते सरकणार नाही. तर हे पाहू शकता या पद्धतीने मी एकदम गच्च शिवून घेतलेला आहे. आता आपल्याला मागच्या साईडने धागा हायर करून कट करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने इथे मी मागच्या साईडला हा धागा सिंपल गाठ मारून हायर करून घेणार आहे आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर असंच इथे मी दुसरं सुद्धा अटॅच करणार आहे आणि दोन्हीच्या मध्ये फक्त एका लाईनचा गॅप आला पाहिजे, किंवा जर तुम्हाला थोडं दूर लावायचं असलं तुम्ही 2 गॅपमध्ये सुद्धा लावू शकता. तर इथे मी एका गॅपामध्ये हे दुसरं अटॅच करून घेणार आहे. तर असेच मी पूर्ण अटॅच करून घेते आणि नंतर हे पाहू शकता मैत्रिणींनो, मी पूर्ण अटॅच करून घेतलेलं आहे या पद्धतीने. आता काय करायचं आहे, जे आपण टसल्स बनवून घेतलेले आहेत ते टसल्स आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत. तर आपल्याला क्रोशाची सुई लागणार आहे आणि सिंपल क्रोशाच्या सुईने आपल्याला याला गाठ मारून घ्यायची आहे. या पद्धतीने इथे मी गाठ मारून घेणार आहे. एक 2 गाठ मारून आपल्याला सिक्युअर करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे. तर असंच मी पूर्ण कंप्लीट करून घेते आणि
नंतर दाखवते. तर ही पाहू शकता मैत्रिणींनो, मी सर्व तोरण कंप्लीट करून घेतलेला आहे. तर वरती रामकृष्ण हरी तोरणपट्टी असल्यामुळे मी सिंपलच ठेवलेली आहे, डेकोरेशन वगैरे काही केलेलं नाही. आणि खाली हवं तर तुम्ही इथे मोती वगैरे चिटकू शकता, त्याने सुद्धा खूप सुंदर दिसते. मी तर सिंपलच ठेवलेलं आहे. आणि हे टसल्स वगैरे लावून पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.